नमस्कार मित्रांनो, मी योगेश ठोंबरे या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला मक्याबद्दल म्हणजे कसं नियोजन करायचं काय त्याबद्दल आपल्या केळीतली मक्का आहे त्याबद्दल सांगणार आहे आज. तर त्याचं कसं नियोजन केलं म्हणजे खत कसं दिलं काय ते सर्व आज मी व्हिडिओमध्ये नाही सांगेन. तेवढं आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर हे पहा आज ही आपली केळीतली मक्का लावलेली तर आता बरेचसे जण लोक म्हणतात की केळीतली मक्का जमत नाही. आता तुम्हीच पहा ही आपली जवळपास म्हणजे 1.5-2 महिन्याची मक्का झालेली. आता हे आपलं हे केळीचं खोड आहे. हे आपलं हे म्हणजे 5 फुटाचा सावा होता आपला हा आणि इकडला याच्या मधात म्हणजे 0 मशागतमध्ये आपण हे केलेलं आहे. म्हणजे खर्च कमी किमतीत जास्त उत्पन्न घडेल ह्या हिशोबाने आपण हे करेल. हे असं हे होतं आणि याच्या केळीतच हे समजा हे करेल होतं. आपली केळी बी उभं होती समजा जी आपली केळी कटन व्हायची बाकी होती ती उभीच होती. म्हणजे त्यामध्ये आपला जेणेकरून म्हणजे फायदा होतो. म्हणजे आपली वावर बी गुंतत नाही आणि विशेष म्हणजे आपली मक्का बी उगून येते. मोठी होती समजा 1.5 महिन्याभराची होती तोपर्यंत आपले जे समजा शेवटचे खेरखार केळीचे झाडं राहिले राहतात ते बी कटून जातात. आणि त्यामुळं आपलं हे होते म्हणजे कमी दिवसात आपण समजा आता पूर्ण वावर नाही पूर्ण केळी जर आपल्याला कटन होईपर्यंत थांबायचं असतं तर समजा आज हे 2 महिन्याची मक्का राहत नव्हती. म्हणजे थोडी खूप कमी म्हणजे आतापर्यंत ती आपल्याला केळी पुरत होती. तर मग त्याच्यात आपलं समजा हे निघून जात होतं. म्हणजे आता एकाच ह्याच्यात आपण 2 पिकं घेऊ राहिलो आणि ते बी विशेष म्हणजे आपली खर्च आपल्याला हे आता हेच आपलं एकरभर वावर आहे समजा तर एकरी आपल्याला JCBचा खर्च JCBचा हे आपल्या केळी लोटायची म्हटलं म्हणजे त्याला 1,000-2,000-3,000 रुपये जात होते समजा आपले. त्याच्यानंतर वावर नांगरणं रोटरनं सऱ्या पाडणं डबल ते आपल्या पहिल्या वेळेस नळ्या जमा करणं डबल आपल्या ड्रिपवर पेरायच्या असल्या नळ्या डबल करणं सऱ्या पाडणं त्यातच जवळपास आपले 10,000 ते 15,000 रुपये जातात. म्हणजे मजुरी गिजुरी सर्व हे आपले म्हणजे 2,000-3,000 मध्ये होते समजा. आता तुम्हाला दाखवतो हे आपलं समजा मोठं झाड आहे उंच आपलं हे पूर्ण. तर इथून आपण अर्ध्या मधातून काढून टाकलं ना असं हे बरोबर म्हणजे जवळपास 10 ओळीच्या अंतरावर आपण हे असं हे डीक टाकला. यामुळे म्हणजे आपल्याला दोन्ही तिन्ही फायदे होतात. तर आपली मक्का निघूपर्यंत याचा हा म्हणजे पूर्ण बारीक लेवल पूर्ण खत होऊन जातो. हे म्हणजे आपल्या शेतीला याचं पौष्टिक होतं. म्हणजे रासायनिक खतापासून आपण बचू शकतो. ह्याचा खत होते आणि तोपर्यंत आपली मक्का निघते. आणि विशेष म्हणजे हे आपलं ह्याचं असते हे पूर्ण बुडापर्यंत याचा हे खाली होऊन जातं. हे कंद गिंद हे राहतात पील त्याचं त्यापासून आपल्या मक्याला खत तयार होतो. आणि विशेष म्हणजे समजा कुठं एखादं वावर जर लय हे असलं समजा जास्त पाणी घेता असेल ना तरी मक्याला आता पाणी लागते. तुम्हाला माहीतच आहे कणसावर आल्यावर. मग तेव्हा समजा आता हे आहे याच्यातून मक्का हे पाणी शोषून घेते. म्हणजे आपलं 2-4-5 दिवसाचं पाण्याचं मागे पुढे बी झालं तर याच्यातून या केळीमध्ये पहिलंच खूप प्रमाणात पाणी असते. हे शोषून घेतात त्यामुळे मक्याचा फायदा होतो आपला. आणि वावराचा खूप फायदा होते. वावराचा फायदा होते मक्याचा फायदा होते आणि आपला स्वतःचा सुद्धा फायदा होते. म्हणजे एका ह्याच्यात आपण 2 हे करू शकतो. आता बरेचसे जण म्हणतात की हे काही बरोबर नाही त्याच्यात उत्पन्न हे होत नाही ते. आता हे पहा आपली जवळपास 2 महिन्याले कमी आहे ही मका आपली तुऱ्या लेवल येईल. आणि याच्यात तुम्ही दांड्याची साईज बी पाहू शकता. हे बा एकसारखे गिनी सरू. आणि विशेष म्हणजे ह्याच्यात आपल्याला खताचंही बी कमी खत लागलं. आता याला पहिल्यांदा युरिया आणि 10-26-26 दिलं होतं पहिला डोस. आता आज रोजी फक्त युरिया दिला
परतेकी म्हणजे एकरी 25 किलो फक्त. आणि आता तुम्ही पाहू शकता अजून बी समजा आजच युरिया दिला तर आता जवळपास आपलं 10-15 दिवसांनी तुम्ही पाहू शकता आता ही आपली मक्का कशी होईल ती. आणि विशेष म्हणजे याच्यात आतापर्यंत आपल्याला खर्च किती आला, आता फक्त आपल्याला एकदा तणनाशक मारलं आणि 2 वेळेस हिचं कीटकनाशक केलं तेवढाच खर्च आली. आणि पहिल्या वेळेस युरिया आणि 26-26 द्याला आणि आता दुसऱ्यांदा फक्त युरियाच द्याला तो बी 25 किलोच. म्हणजे आता तुम्ही पाहू शकता अजून समजा जवळपास आता आपला 10 ते 15 हजार रुपये खर्च आला असेल. आणि याच्यात पहा आता तुम्ही बघू शकता आपलं म्हणजे हे जे राईल सोलगड आहेत हे बी आता कटन होऊ शकतं, कटन बी होते याची आणि याचे पैसे येते ना आपल्याला. तोपर्यंत आपला मक्का निघते, इकडे याचं आपलं खत बी सर्व होते. म्हणजे आपलं दोन्ही तिन्ही सर्वांचे फायदे होतात. ते शेतीचा होते, आपला होते, केळीचा होते, आपली मजुरी गिजुरी सर्व वाचते. आणि तसंच शेती बाबतीत आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या योगेश ठोंबरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्यासाठी एवढंच. आता भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.